नमस्कार मंडळी, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. रोजच्याप्रमाणे सकाळची गडबड चालूच होती. माझी देवपूजा, तुळशीची पूजा, सूर्याची पूजा करून झालेली होती आणि आता कणिक वगैरे मळून ठेवली होती. मी भाजी पण टाकली होती आणि श्रीषाची डिमांड होती, मम्मा व्हाईट कलरचे पोहे कर. मग केले व्हाईट कलरचे पोहे. इकडे बटाट्याची भाजी पण करून झाली होती माझी. नंतर मी पण नाश्ता वगैरे करून घेतला आणि उद्याची तयारी हुलगे वगैरे भिजत घातले. आणि ह्या बघा माझ्या लेकी. आता आम्ही चाललेलो, तुम्हाला पुढे कळलंच आम्ही कुठं निघालो आहे. आम्ही पोचलो आता बिग वनच्या बस स्टँडवरती. आणि यांचं बघा गॉसिपिंग कसं चालू आहे. आणि हे बिग वनचे प्रसिद्ध अलकाताईचे पेरू, खूप सुंदर आणि गोड पेरू असतात हे. मी माझ्या बहिणीच्या मुलासाठी पण घेतले. आणि ही आली अक्कलकोट स्वारगेट बस. यातून आली आहे माझी मम्मी. मम्मी चालली होती माझ्या छोट्या बहिणीकडं आणि मम्मी माझ्यासाठी घेऊन आली ती भली मोठी पिशवी. आणि आता लेकी बघा माझ्या. आणि इथं बसमध्ये चेकिंगसाठी आलेले होते आणि माझ्या मम्मीने काही एवढं सामान घेऊन आली होती. आणि नातींचा आनंद गगनात मावत नव्हता आजीला पाहून. बघा शेवटी आजी ती आजीच असते. मम्मी माझ्या मम्मीला एक पेरू घेऊन दिला खायला. आणि या आलेत आणि माझा किस्सा, माझं पॉकेट रिकामं होणार नाही असं कधी होईल का? पण मी पण हुशार, मी पण त्यांची मम्मी मी पण ह्यांना 50 रुपयामध्येच गुंडाळलं. आणि मग परत पप्पांनी मला पेपर आणायला लावला होता. मग पप्पांचा पेपर पण मी घेतला बस स्टँडवरून. आणि मग इथं चालू झालं यांचं हे खाण्याचं वगैरे. आणि मी म्हटलं चला आता आईने काय काय दिले बघावं. माझ्या भावाची मोहोळमध्ये बेकरी असल्यामुळं बेकरीतले प्रोडक्ट्स आणलेले होते त्यांनी. आता ही माझ्या आईनी मला जवसाची चटणी, तूप आणि हे बेसन आहे, रवा. आईचं प्रेम आई आपल्या लेकीला कधीच कमी पडू देत नाही. आणि हे खरंच आहे नाही का. आणि हे होतं माझ्यासाठी सरप्राईज. मी आता दिवाळीत फक्त 3च दिवस माहेरी होते. मला आई 2-3 दिवसात रोज खाऊ घालत होती. मला थालीपीठं खूप आवडतात, पण ते काही तिच्याकडून करणं झालं नाही. तिने माझ्यासाठी पहाटे उठून केलं. शेवटी आई ती आईच असते, आईलाच माया असते शेवटी आपल्या. मग नंतर हे दिवाळीचे डबे वगैरे थोडं शिल्लक राहिलेलं मी सगळं रिकामं करून घेतलं. आणि आज भयंकर, आज सुट्टी असल्यामुळं आराम कुठला मिळतो मला तर ना आता सुट्टी नकोच वाटते. मग नंतर काम चालू होतं तोपर्यंत माझी मोठी मुलगी आदिती आली. मम्मा आपला व्हिडिओ ना अण्णांच्या मोबाईलमध्ये दिसतोय. म्हणलं बरं बाई, लाईक वगैरे कर. आणि मी सबस्क्राईब पण करून ठेवलं आहे. म्हणलं चांगलं आहे बाळा. मग ह्यांचं चालू होतं काहीतरी सांगणं वगैरे. ह्यांची झाली होती भांडणं तिघींची. मग हे काय कंप्लेंट्स घेऊन येत होत्या. ही सई आणि माझ्या दिराची मुलगी आहे ही सई. आणि आदिती हे छोटीबद्दल माझ्या सांगत होते. मग त्यांचं कसं तरी मिटवलं. आणि हा एवढ्या भांड्याचा पसारा मला घासायचा होता. एवढी भांडी मग आजी सासूबाईंनी मला थोडीशी मदत केली, दळण वगैरे करून दिलं. माझं सगळं आवरून झालं होतं. दुपारचे 1 वाजले होते. माझं फक्त धुणं, भांडी आणि आवरणं एवढंच झालं होतं. हे बघा बेडरूममध्ये अजून एवढा पसारा होता. बेड आवरायचा होता. म्हटलं आधी जेवण करून घ्यावं. जेवायला बसले की परत ह्या कन्या आल्या आणि अजून एक वाढीव आली. ही आहे माझ्या चुलत दिराची मुलगी, म्हणजे माझ्या प्रदीपच्या भाचीचीच मुलगी आहे ही. मग त्यांना पण जेवायला घातलं. माझ्या आईने दिलेले प्रेमाने धपाटे. मोठी आई लव यू, मम्मी लव यू, वहिनी थँक्यू. माझं हे खाऊन पोटभर. मग थोडंफार स्कूलचं काम केलं रिझल्टचं. नंतर आजीने आता धपाटे दिलेत म्हणलं तर दिवसभर आमचं खाणं चालूच असतं. हे दुपारचं, हे इव्हिनिंगचं मिस्टरांनी पण थोडंसं खाल्लं. नवऱ्यासाठी उद्याची तयारी, साबुदाणा, नंतर शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. पोरींची दंगामस्ती चालू होती. असा संपवला दिवस. थँक्यू.